नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एक मेसेज प्राप्त झाला मला आणि मुद्दाम त्याने खाच काढण्यासाठीच आणि भागवण्यासाठी मला केलेला दिसतो आहे. तो मेसेज काय तुम्हाला वाचून दाखवतो. इंग्रजांनी रेल्वे आणली ती भारत लुटून न्यायला, त्यांनी पेशव्यांनी आणि गद्दार नेत्यांची साथ मिळाली. शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय देऊन लादलेले मोठे मोठे रस्ते, विषय महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांच्या नरडीवरती पाय देऊन लादलेले मोठे मोठे रस्ते बघून असाच अंदाज मला देशाच्या पुढच्या भविष्याचा येतो आहे. फरक एवढाच आहे की इंग्रजांच्या जागी अदानी अंबानी आहेत आणि योगायोगाने सरकार पेशवांचं आहे. हे सगळे जे लिहिणार आहेत त्यांना ब्राह्मण द्वेष यातून दिसून येतो आहे. सरकार पेशव्यांचं नाही, सरकार हे लोकशाहीने निवडून आणलेलं लोकांचं आहे. आणि अजूनही तुम्हाला ती पेशव्यांची मानसिकता तुमच्या डोक्यातून जात नाही का? अदानी अंबानीचा उल्लेख केला तुम्ही. हे अदानी अंबानी नक्की तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठे रस्तून बघून असाच अंदाज मला पुढच्या भविष्याचा येतो आहे. लाज वाटली पाहिजे. आज रस्त्याचं नेटवर्क एवढा जोरदार आणि जबरदस्त आहे. आपलं अंतर वाचतं आहे, पेट्रोल वाचतं आहे, डिझेल वाचतो आहे. आज गाडीचा मेंटेनन्स आहे तो किती लाखो रुपयाने कमी होतो आहे. आणि लोकांच्या पोटात दुखतं आहे का? अहो, एक काळ होता इथून मुंबईला जायचं ना तर नाकी नऊ यायचे, 24 तास लागायचे, खंबाटकी आणि खंडाळा घाट जाम असायचा. आणि आत्ता हे सरकार रस्ते करतं आहे म्हटलं कसली पोटशिळ हो. मला वाटतं ही कमेंट उद्वेगातून आले, पोटशिळ उठलं आहे. कारण की जर असेच सरकार रस्ते बनवत राहिले तर काँग्रेसचं सरकार कधी येणार नाही. रस्ते हे फार महत्त्वाचे आहेत. कारण की अमेरिका श्रीमंत आहे, कारण की तिथे रस्ते श्रीमंत आहेत म्हणून. जर अमेरिकेचे रस्ते चांगले नसते ना, अमेरिका श्रीमंत नसती, रस्त्यामुळे दळणवळण वाढतं आहे. पण बेसिक गोष्ट नाही, आपला मेंदू कायम घाणने भरला आहे. मोदी सरकारनं एखादं कृत्य करायचं, काम करायचं आणि त्याला विरोध करायचा. बरं, आपल्या बापाने आणि आपल्या काँग्रेसने काही केलं नाही दाखवण्यासाठी घंटागाळ तुमच्याकडे नाही आहे, त्यामुळे तुम्ही अशाच रूपाचे आरोप करणार ना. बरं, अदानी अंबानीचा उल्लेख केला आणि मग त्या वायनाडमध्ये झक मारून तो अदानीचा तुम्ही प्रोजेक्ट नेला का? बरं, तुम्हाला अंबानीचा विरोध आहे ना, मग अंबानीचे जे प्रोजेक्ट आहेत तुम्ही कसला आपल्या मतदारसंघात नेत आहे? गडकरींचा जर विरोध असेल, गडकरी रस्ते करतायत, तर मला सांगा, गडकरी रस्ते करत असताना मग तुमचे खासदार कशाला शिफारस घेऊन जात आहे की आमच्या मतदारसंघातून रस्ता द्या? काँग्रेसचे खासदार हे म्हणतात की आता त्याशी माहिती ना, मागच्या वेळी प्रियंका गांधी, म्हणजे ते नाक टोकदार असल्यामुळे तुम्ही म्हणता ते इंदिरा गांधी दिसते. इंदिरा गांधी दिसत असेल पण डोक्यात काहीतरी भाग असतो ना, तो भाग तुमचा नाही आहे. मग प्रियंका गांधी गडकरींना भेटल्या का की माझ्या मतदारसंघातून तुम्ही रस्ता घ्या, न्या, असं म्हटल्या. मग त्यावेळी असं म्हणायचं का प्रियंका गांधी पण त्या गडकरींबरोबर अदानी अंबानीमध्ये सामील आहेत? रस्ते होणं म्हणजे देशाचा विकास होणं. तुम्हाला प्रश्नी पडत नाही का? आज आमचा सांगली जिल्ह्याचा माल शेतकऱ्यांचा माल, शेतकऱ्यांची तरकारी 5-6 तासामध्ये FMC मार्केटला जाते हो, वाशीला. यापूर्वी अशी स्थिती होती का? तुमच्या वेळी काय स्थिती होती? तुमच्या वेळी रस्त्याची क्वालिटी म्हणजे भ्रष्टाचार आणि डबडबले खड्डे असले रस्ते. आज आमचे सरकार रस्ते करतं म्हणजे तुमच्या पोटात दुखतं आहे का? आणि कोण नाही भेटलं की लगेच तुम्ही अदानी अंबानीचं नाव घ्यायचं, मुद्दाम नाव घ्यायचं. अरे बरं सांग ना, या रस्त्याचा आणि अदानी अंबानीचा काय संबंध आहे? दाखवून दे तू बाबा. हा सरकार काय अदानी अंबानी डिझाईन करतो आहे का? सरकार डिझाईन करतं आहे. तुमचा विरोध शक्तिपीठ महामार्गाला नाही आहे, तुमचा विरोध देवी देवतांना आहे. या शक्तिपीठ महामार्गामुळे आणि देवींच्या दर्शनामुळे इथल्या लोकांची शक्ती जागृत होईल. लोक आपल्या कुलस्वामीला भेटतील, लोक देवाला भेटतील आणि त्यांची मती थंड होईल आणि त्यांना कळेल की आपण भाजपलाच मतदान करतो, योग्य करतो, काँग्रेसला मतदान करणार नाही. ही तुमची भीती आहे का? हा विरोध शक्तिपीठ महामार्गाला नाही आहे, हा विरोध नास्तिकतेच्या भावनेतून त्या आदिमाया शक्तींना विरोध आहे. काँग्रेसला कधीही वाटलं नाही की लोकांनी शक्तीची उपासना करावी, लोक कायम पायाच्या टाचेखाली राहावेत. हीच काँग्रेसची मानसिकता आहे आणि हीच त्या नेत्यांच्या मानसिकतेमुळे भिकारड्या काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मानसिकता झाली आहे. त्याला तुम्ही नेता तुमचा तसा भिकार चोट असल्यानंतर कार्यकर्ते कसे आपोआप ठरणार हो? असणारच ना. त्यामुळे जो आमच्या देवी देवतांना विरोध करतात, जो आमच्या
या विकासाला विरोध करतात हे खऱ्या अर्थानं देशद्रोही आहेत आणि असल्या स्वरूपाचे काहीतरी पानसट मेसेज पास करायचे. परंतु विकास काय थांबणार नाही. मोदीजी हे विकास पुरुष आहेत आणि ते विकास करणार. तुमच्या राहुल गांधीला सांगा ना, तू पण विकास पुरुष हो. पण दुर्दैवानं राहुल गांधी हा विकास पुरुष नाही, तो वेडा पुरुष आहे. तो काही करू शकत नाही. अहो, लग्नच झालं नाही तर मूल पण जन्माला येणार नाही, असंच आहे अवस्था. त्यामुळे विकास हा शाश्वत आहे. रस्ते हे बनणार, आम्ही रस्ते बनवणार, रस्ते चांगल्या दर्जाचे बनणार, शेतीमालाला भाव येणार, शेतीचा माल एका ठिकाणून दुसरीकडे सहज जाणार हो. जाऊ द्यायला काय अडचण आहे. जर रस्ते केले नाही तर बोंबलणार, रस्ते करत नाहीत, विकास होत नाही. रस्ते करायला घेतलं की प्रकल्पाला विरोध करायचा. या तुमच्या विरोधीच्या मानसिकतेमुळे जो शेतकरी शोषित, वंचित, पीडित राहिला त्याला आम्ही खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम करतो. हीच भावना भारतीय जनता पार्टीची आहे. लक्षात घ्या, विरोध करून काय फायदा नाही, विकास केला पाहिजे. संघर्ष नको, सहकार्य हवं, संवाद हवा, तरच देश मोठा होईल. असले मॅचेस टाकून आपण बुद्धिवान आहे असं होत नाही. उलट तुमची लायकी निघते, हे लक्षात घ्या. आणि थांबतो. धन्यवाद.